तांदळाची पांढरी शुभ्र लुसलुशीत मौसूद भाकरी आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडते। तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी तांदूळाची भाकरी घरामध्ये बनवण्याचा प्रयत्न केला असेल, पण कधी कधी काय होतं, तांदूळाच्या पिठाची उकड नीट न झाल्यामुळे तुमची भाकरी बिघडते किंवा भाकरी वातूळ होते, कडक होते, व्यवस्थित ती थापली जात नाही, लाटली जात नाही, लाटताना किंवा थापताना त्याला चिरा पडतात। या सगळ्या चुका होऊ नये म्हणून आज मी तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारची उकड न करता एक वेगळ्या आणि साध्या सोप्या पद्धतीत तांदळाची पांढरी शुभ्र लुसलुशीत मऊ भाकरी घरामध्ये कशी तयार करायची त्याची रेसिपी शेअर केलेली आहे। शाळा किंवा ऑफिसच्या डब्यासाठी अगदी दिवसभर जरी म्हणाल तरी मऊ राहण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचे, भाकरीचं पीठ तयार कसं करायचं, कोणते तांदूळ घ्यायचे आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तांदूळाच्या पिठाची लुसलुशीत मऊ भाकरी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जी नसते म्हणजे हे तांदूळाचं पीठ। भाकरी जर तुम्हाला परफेक्ट करायची असेल तर तांदूळाचं पीठ घरामध्ये कसं तयार करायचं त्याची छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तांदूळाचं पीठ तयार करण्यासाठी खूप जास्त जुना नको किंवा खूप जास्त नवीन नको, मीडियम असा आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। मग तो रेशनिंगचा असला तरी सुद्धा चालू शकेल किंवा खास भाकरीसाठी पटणी तांदूळ वापरला जातो। पटणी तांदूळ तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होईल। हा तांदूळ बाजारातून आणायचा, तो स्वच्छ धुवायचा, त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि एखाद्या कॉटनच्या कापडावर चांगलं कोरडं आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। नंतर पिठाच्या गिरणीतून आपल्याला बारीक पीठ दळून आणायचं आहे। म्हणजेच काय, भाकरीसाठी कोणतंही पीठ घ्या, फक्त ते फार जसं जुनं नसावं, त्याची भाकरी नीट होत नाही, वातूळ होते, त्याला थोडासा वास येतो किंवा भाकरी थापताना किंवा लाटताना चिरली जाते। या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर या कपाने बरोबर 1.5 कप किंवा 200 ग्राम प्रमाणात इथे आपण या पटणी तांदळापासून तयार केलेलं पीठ घेतलेलं आहे। पीठ अगदी बारीक आपल्याला दळून आणायचं आहे। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। आता थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे। आता ज्या वाटीने किंवा ज्या कपाने तुम्ही तांदूळाचं पीठ मोजून घेताय ना, अगदी त्याच कपाने पाणी मोजून घ्यायचंय। म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला एखाद्या वाटीच्या किंवा कपाच्या प्रमाणाने दोन्ही जिन्नस घेण्यासाठी सांगितलेलं होतं। जितकं तुमचं पीठ तितकंच तुम्हाला पाणी मोजून घ्यायचंय। तर 1.5 कप पिठासाठी 1.5 कप आपण इथे साधं पाणी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे पाणी गॅसवर ठेवून आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। बऱ्याचदा हॉटेल्समध्ये भाकरी पांढरी शुभ्र होण्यासाठी पाण्यामध्ये 2 चमचे दूध घातलं जातं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा न घालता सुद्धा तुम्हाला तयार करता येईल। तर मोठ्या आचेवर 2 मिनिटातच पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे। फार जास्त याला उकळत बसायचं नाही। असे थोडेसे बुडबुडे आले की गॅस आपण बंद केलेला आहे आणि हे गरम गरम उकळतं पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे। जरी आपण प्रमाणाने मोजून घेतले तरी सुद्धा लागेल तसं थोडं थोडं घालायचंय, कारण बऱ्याचदा काय होतं, पिठाची क्वालिटी किंवा तांदूळाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते। म्हणून जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून चमचाने सुरुवातीला वर खाली करून घेतलंय, कारण पीठ खूप जास्त गरम असल्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते। तर असं हे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून असा हा पिठाचा गोळा होईपर्यंत चमचाने थोडंसं असं आपण वर खाली करून घेतलंय। चमचाने किंवा उलथानाने एकत्र करताना पिठाचा हा गोळा तयार झाला की पीठ थोडंसं कोमट होतं। आता हे पीठ हाताने जरी तुम्ही मळून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। एक महत्त्वाची तुम्हाला इथे मी टीप अशी देईन, तांदूळाचं पीठ मळायला फार जास्त जोर लावायचा नाही। जितकं तुम्ही हलक्या हलक्या हाताने हे पीठ मळाल तितकी तुमची भाकरी मस्त मऊसूत तयार होते। तर फक्त 2 चमचे पाणी इतकं पीठ मळण्यासाठी उरलेलं आहे। ते सुद्धा लागेल तसं हात ओलं करत करत मी हे पिठाचा गोळा असा छान मऊसूत मळून घेतलेला आहे। जरी आपण 1.5 कप तांदूळाच्या पिठासाठी 1.5 कप पाणी घेतलंय तरी त्यातलं थोडंसं पाणी 2 चमचे पाणी उरतं। ते पाणी आपण नंतर भाकरीला वरून लावण्यासाठी वापरणार आहोत। पिठाचा गोळा अगदी हलक्या हलक्या हाताने असा हा छान सॉफ्ट पांढरा शुभ्र आपण मळून घेतलेला आहे। अजिबात तुम्हाला या पिठामध्ये कुठे गुठळ्या दिसत नसतील आणि गरम पाण्यामध्ये पीठ मळल्यामुळे थोडंसं याला चिकटपणा येतो आणि लाटताना भाकरी अजिबात फाटत नाही किंवा त्याला चिरा पडत नाही। तर 2 मिनिटात असं हे छान पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता हे पीठ अजिबात भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही, लगेचच आपण याच्या भाकऱ्या करायला घेणार आहोत। भाकरी करण्यासाठी लागेल तसा छोटा मोठा गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला जर फुलके करायचे असतील तर अगदी छोटे छोटे करा, मध्यम मोठ्या आकाराची भाकरी करायची असेल तसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे गोळे करून घ्या। तांदळाची भाकरी जितकी तुम्ही पातळ छान लाटाल ना तितकी तुमची लुसलुशीत आणि मऊ होते आणि खायलाही अगदी छान लागते। तर असे हे आपण साधारणतः 4 ते 5 गोळे झालेले आहेत असे करून घेतलेले आहे। पिठाचा गोळा लागेल तसा एक काढून घ्यायचा आहे, बाकी पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ तुमचं कडक होत नाही। एक गोळा घेतलेला आहे, गरजेपुरतं थोडंसं तांदूळाचं पीठ भुरभुरलेलं आहे आणि हातावर हवं असेल तर अशी ही पारी करून घेऊ शकता किंवा पोळपाटावर 5 बोटांच्या मदतीने थोडंसं थापून घेऊ शकता।
रोजची कणकेची पोळी कशी आपण नॉर्मली लाटतो अगदी तशीच आपल्याला ही पोळी छान लाटून घ्यायची आहे। लाटताना अजिबात तुम्हाला इथे पीठ तळेला चिकटलेलं दिसत नसेल, अगदी सहजरित्या आपल्याला हे छान लाटता येतं। आणि लाटताना फार जास्त जोर न देता अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही छान पातळसर भाकरी लाटून घ्यायची आहे। तितकी पातळ भाकरी लाटाल तितकी खायला छान लागते आणि तितकी ती मऊ राहते। जास्त जाड जर तुम्ही ही भाकरी केली तर ती पटकन कडक होते। तितकी भाकरी लाटून सुद्धा अजिबात कुठे चिरा गेलेला तुम्हाला दिसत नसेल, अगदी सहजरित्या आपण याला उलट पलट करू शकतो। अशी ही भाकरी छान लाटून झालेली आहे। भाकरी थापण्यासाठी तवा खूप जास्त कडकडीत गरम करायचा नाही, तो हलका फुलका 2 मिनिटं आपण मोठ्या आचेवर गरम करून घेतलाय। भाकरी घातलेली आहे, कोणतीही बाजू वर खाली घातली तरी सुद्धा चालू शकते। वरून थोडंसं असं पाणी आपल्याला लावून घ्यायचं। असं केलं की भाकरी अजिबात तुमची वातूळ होत नाही आणि ती मऊ राहते। थोडीशी वरची बाजू मोठ्या आचेवर सुरुवातीला थोडी सुकेपर्यंत भाजून घेतलेली आहे, म्हणजे साधारणतः अर्धा सेकंद इतकं बाजू उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला मध्यम आचेवर आपल्याला ही भाकरी छान भाजून घ्यायची। भाकरी अजिबात कच्ची ठेवायची नाही, त्याला स्पॉट्स येऊ नये किंवा थोडेसे काळे डाग येऊ नये म्हणून बऱ्याचदा भाकरी हॉटेल्समध्ये कच्ची ठेवली जाते ती पांढरी शुभ्र दिसण्यासाठी। तसं अजिबात करायचं नाही। दोन्ही बाजूने मोठ्या किंवा मध्यम आचेवर तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही गॅस कमी अधिक करू शकता आणि एखाद्या कापडाने असं सगळीकडून छान फिरवत फिरवत म्हणजे अजिबात भाकरी कच्ची न ठेवता सगळीकडून अशी ही एक तर फुलली सुद्धा जाते आणि सगळीकडून मस्त भाजली सुद्धा जाते। तर मस्त गुबगुबीत फुग्यासारखी भाकरी छान फुलून तयार झालेली आहे। दोन्ही बाजूने साधारणतः 3 ते 4 मिनिटं मोठ्या आणि कमी आचेवर भाकरी आपण भाजून घेतलेली आहे। गॅस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। मस्त छान फुललेली आहे आणि मस्त पांढरी शुभ्र सुद्धा झालेली दिसत असेल। मुलांच्या डब्यासाठी बनवताय तर थोडंसं साजूक तूप सुद्धा तुम्ही याला लावू शकता, म्हणजे चवीलाही छान लागेल आणि आणखीन बराच वेळ ही छान मऊ राहील। आणि भाकरी काढताना अशा या कॉटनच्या कापडावर काढा, म्हणजे ती बराच वेळ अशी छान मऊसूत राहील। तुम्हाला जर छोटे छोटे फुलके करायचे असतील तर छोट्या छोट्या या पद्धतीने भाकरी करा आणि बाकी बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे। ज्याही पद्धतीत तुम्ही ही भाकरी किंवा फुलके कराल मस्त छान फुलणारच आणि 100% फुलणारच। ज्यांची कोणाची भाकरी फुगत नाही किंवा भाकरी बनवताना बिघडते तर या पद्धतीने एकदा नक्की भाकरी बनवा, म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल, तुम्ही जर बॅचलर असाल तर पहिल्या प्रयत्नातच तुमची 100% फुलणारी आणि परफेक्ट भाकरी तुमची तयार होईल। एकदम लुसलुशीत पांढरी शुभ्र अजिबात कच्ची दिसत नसेल, चांगली भाजून घेतलेली आहे अशी ही तांदळाची भाकरी तुमची तयार झालेली आहे। दिवसभर जरी म्हणाल किंवा डब्याला देताय तरी ही अगदी मऊसूत राहणार आहे, अजिबात ती कडक होणार नाही। एक भाकरी तुम्हाला इथे मी कट करून दाखवते बघा, याचे पापुत्र किती मऊ झालेली तुम्हाला दिसत असेल आणि दोन्ही पापुत्र असे हे वेगवेगळे सुद्धा झालेले दिसत असेल। संपूर्ण भाकरी तयार झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये कॉटनचं कापड घाला, त्यामध्ये भाकरी घडी घालून चांगली गुंडाळून तुम्ही अगदी दिवसभर जरी म्हणाल तरी ही अगदी मऊसूत राहणारी तांदळाची भाकरी तुम्ही नक्की करून पहा। आजची ही लुसलुशीत रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका। रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते सुद्धा नक्की सांगा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।